नमस्कार मंडळी, मी माझे मित्र आणि आपण सगळे मिळून जाणार आहोत मुंबईच्या अशा ठिकाणी जिथे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणजेच बाणगंगा। स्वागत आहे आपल्या या व्लॉग मध्ये। आणि तुम्हाला म्हणजे प्रश्न पडला असेल की हा आता काय ते डायरेक्ट गंगा आरती वगैरे दाखवेल, पण गंगा आरती मी काय दाखवणार नाहीये, आधी नंतर दाखवणार आहे। आधी त्या आपण काही इथले स्थानिक लोकांना आपण प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की गंगा नदी जी आहे, बाणगंगा, ही उत्पन्न कशी झाली आणि याच्या मागचं जे रहस्य आहे ते गंगा आरती का होते, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत इकडच्या लोकांकडनं। तर पटकन आपण भेटूया इथल्या लोकांना आणि नंतर मग गंगा आरतीचे सीन्स तुम्हाला बघायला भेटतील। चला तर मग। आणि आता सध्या मी आलोय तर ढोलताशा पथक जे आहेत ना, आराध्य ढोलताशा पथक, यांचे प्रॅक्टिसचा आवाज मला येतोय, तर त्यांच्याशी पण आपण भेट घेऊया। आणि चला तर मग, सर्व हा ब्लॉग मस्त छान होणार आहे। इथपर्यंत कसं वाटलं तर आता लाईक करून टाका आणि सबस्क्राईब वगैरे करून टाका। धन्यवाद व्हिडिओ बघताय म्हणून। तर मंडळी आपल्याला भेटलेले आहेत आशिष त्रिवेदी दादा। हे ओंकारेश्वर मंदिरचं सर्व जे व्यवस्थापन असतं ते सर्व बघतात। तर दादा, आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांना स्वागत आहे, तुमचं स्वागत आहे। आणि दादा आपल्याला आता सांगणार आहेत की इथे जे बाणगंगा आहे त्यांचं बालपण पूर्णपणे ना इथे गेलेलं आहे, सर्व बालपण। आणि त्यांना सर्व जे स्टोरीज वगैरे आहेत, ज्यांनी जे त्यांच्याकडनं ऐकलेले आहेत, लोकांकडनं ऐकले, ते सर्व त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे। आणि ते बरंच जतन करतात इतर गोष्टींचे, जे बरेच असे त्यांच्या मंदिरामध्ये जतन केलेल्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला दिसेलच। आणि मंडळी, तर दादा, सर्वात प्रथम आपल्याला असा प्रश्न असा आहे आपल्याला की ही जी बाणगंगा आहे याचा इतिहास नेमका काय, ही उत्पन्न कशी झाली? बाणगंगाचं असं आहे की जेव्हा सीते मातेला रावण हरण केलं, तर ते या दिशेला प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण त्यांच्या शोधात निघत होते। आणि त्यांना एका ऋषीने सांगितलं होतं तू या दिशेमध्ये जा आणि इकडे शिवलिंगाची पूजा अर्चना, अभिषेक करायला सांगितलं त्यांना। तर त्यांनी या साईडला इकडे आले आणि आता अभिषेकासाठी आजूबाजूला सगळ्या ठिकाणी आपण बघतो समुद्र आहे, आणि अभिषेकची शिवलिंग बनवायसाठी त्यांना एक गोड पाणी पाहिजे, म्हणजे आपण गोड पाणीचा स्तोत्र हवा होता त्यांना। तर त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की मला गोड पाणीचा एक स्तोत्र हवा आहे, आपण एक शिवलिंग इकडे बनवूया। आणि ते शिवलिंगासाठी त्यांनी इकडे बाण मारला। ईशान कोण मध्ये आपण वास्तूप्रमाणे आपण बघतो की ईशान कोण पाणीचं स्थान असतो। आणि एक्झॅक्टली जर तुम्ही बाणगंगेला आला तर तुम्ही बघणार की एक्झॅक्टली ईशान कोणामध्ये ते बाण मारलेलं आहे। आणि मी लहानपणापासून इकडे आहे, मी आजपर्यंत कधी बघितलं नाही की स्तोत्र कमी झालाय की बाणगंगाचे तो स्तोत्र म्हणजे पाणी येत नाही। म्हणजे सतत आज 100-150 वर्षापासून मी आणखीन माझ्या म्हणजे जे वयस्कर होते त्यांनी पण बघितलंय, तर ते बाणगंगाचं पाणी कधी कमी नाही झालं। आणि म्हणून एक ऐतिहासिक पुरावर आपण धरोहर आहे आपल्या मुंबईमध्ये, आणि आपल्याला सगळ्यांनी याचं जतन करायला पाहिजे। तर दादा, इथे जसं तुम्ही म्हटलात की बाणगंगेचं असं उत्पन्न अशा प्रकारे ही झाली होती, तर बाण मारल्यामुळे। तर मला प्रश्न असा आहे की 7 बेट होते मुंबईमध्ये आणि ते एकमेकाला जोडले नव्हते, बरोबर? तर प्रभू श्रीराम एक त्यावेळेस मानव रूपीमध्ये होते, ते देव होते भले, पण ते मानव रूपामध्ये ते एक राजाचे मुलगा होता। तर ते आले इथे, त्यांचं म्हणजे येण्याचं इथे कसं आले, कारण त्यांना हे अज्ञात नव्हतं की
सीतामातेला त्यांनी हरण करून श्रीलंकेला नेले रावणाने, तर ते शोधत शोधत इथपर्यंत आले होते, कसं म्हणजे होतं ते? हे बेटाचे जे तुम्ही बोलताय ते कलियुगामध्ये, कलियुगामध्ये. हा आणि हे रामचा जन्म हा सतयुगामध्ये झालेला. हा. तर तेव्हा हे बेट नव्हते. म्हणजे अच्छा. तेव्हा आपण बोलू शकत नाही की बेट होता. म्हणजे आपण संकल्प म्हणतो. जर कुठल्याही पुरोहित किंवा पंडितजी किंवा भटजींना तुम्ही विचारला की परशुराम क्षेत्रे हा संकल्प आपण वर्षानुवर्ष म्हणजे कुठलीही पूजा करायला गेला तर ते एक संकल्प म्हणतो. तर विष्णू श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णू राज्ञा पर्वत मानस्य अद्य द्वितीय प्रादे श्वेतवारा कल्पे वैवसंतरे अष्टमी कलियुगे कली प्रथम शरणे भारतवर्षे जम्मूद्वीपे परशुराम क्षेत्रे. इकडे परशुरामाचं देऊळ पण. म्हणजे आपण जेव्हा संकल्प म्हणजे सनातन बोलतो. हे बेट वगैरेंचं जे आहे ते ब्रिटिश कालीन आहे आणि हे कलियुग मध्ये आहे. पण आपण जे बोलतोय राम सतयुगामध्ये आहे, तेव्हा हे बेट नव्हतं. समुद्र होता अवतीभोवती. आणि मग आणखीन एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की जेव्हा ही वाळूची शिवलिंग बनवली होती, मग समुद्रा अवतीभोवती वाळू असू शकतो ना, आपण हे बरोबर आहे गृहीत धरूया की वाळू आहे, तो वाळूची शिवलिंग बनवली म्हणून वाळुकेश्वरचा ब्रिटिशांनी वाळकेश्वर केलं. अपभ्रंश होत गेला. अपभ्रंश केला. आणि म्हणजे वाळूची म्हणजे वाळूची शिवलिंग ती, आणि हा वाळुकेश्वर देव तोच, आणि या पूर्ण परिसराचं नाव वाळकेश्वर असं झालं. ते ब्रिटिशांनी ते प्रोनाऊन्सिएशनचं हे झालं. वाळकेश्वर. तर इथे दरवर्षीप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमाच्या वेळेस महाआरती होत असते. तर ही महाआरतीची उगम म्हणजे सुरुवात कशी झाली आणि मग त्या पाठचा तुम्हाला जास्त माहिती असेल? पूर्वी इकडे त्रिपुरारी पौर्णिमाला इकडचे स्थानिक लोक आहेत, माझे मित्र आहेत, आणि संदीप दुबे म्हणून आहेत. त्यांनी इकडे दीपोत्सव सुरू केला आणि दीपोत्सव हळूहळू सगळ्यांनी स्थानिक लोकांनी हळूहळू दीपोत्सवचा एक मग पूर्ण बाणगंगेला दीपोत्सव एक म्हणजे स्थानिक लोकांनी ते पुढाकार घेतला. नंतर हळूहळू इकडचे ते ट्रस्ट आहेत बाणगंगा GSB ट्रस्ट, त्यांनी ह्याला एक मोठा वळण दिलं की आपण एक आरती करूया. आणि आपण म्हणू शकतो की ही पण एक गंगा आहे, कारण गंगाचा प्रवंश पण आपण गंगेला पण जसं आरती होतो, म्हणजे आपण म्हणतो ना गंगाची एक लहान स्ट्रीम आहे. त्या हिशोबाने इकडे त्रिपुरारी पौर्णिमाला इकडे गंगा आरती इकडच्या ट्रस्टनी हे चालू केलं, म्हणजे एक मोठा स्वरूप दिला. आणि इकडे पालखी पण निघते, म्हणजे वाळुकेश्वर देवळाची पालखी निकलते त्या दिवशी. काशी मठाची पालखी, 3-4 मठ आहेत तिकडे, आणि ते पालखी निघते आणि ह्या लोकांनी ही आरती चालू केली. आता या आरतीला एक मोठा स्वरूप भेटलं. तर तुमचं यावरती आता जे मिळालेलं स्वरूप आहे, तुम्ही केलेली जी सुरुवात आणि आता मिळालेलं जे हे मोठं स्वरूप, आणि जे सोशल मीडिया आणि जे TV मीडियाच्या माध्यमातून जे आता पुढे होत चाललंय, तर त्या पाठीमागे त्यावरती तुम्हाला काय मत आहे तुमचं? माझं मत आहे की आपण ह्याला एक धार्मिक करून आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे एक धार्मिक आपण एक कार्य आहे. आणि ह्या बाणगंगा म्हणजे मुंबईमध्ये एक आपण मुंबईची काशी किंवा वाराणसी आपण बोलू शकतो. तर आपला सगळ्यांच्या जितके मुंबईकर आहेत सगळ्यांचा हे दायित्व आहे की ही जागा आपण जतन करावी. ही जागा आपण आपला सनातन धर्म काय आहे, इकडे प्रभू श्रीराम येऊन गेले, त्यांचे चरण लागले, तर आपल्याला ही जागाचं महत्व तसंच ठेवायला पाहिजे. आणि हे जे गंगा आरतीचं स्वरूप, एक गंगे मातेची पूजा आपण करतो एक दिवस, आणि जर इकडच्या लोकांनी म्हणजे स्थानिक लोक तर आहेच, पण इकडच्या सरकारने जर परमिशन दिली तर आपण जसं काशीमध्ये असतो तसं आपण इकडे रोज 5 मिनिटाची जर गंगा आरती झाली, 5 मिनिटं किंवा 10 मिनिटाचं, तर ह्या जागेचं महत्व वाढेल आणि ते पावित्र्य टिकून राहील. बरेच लोक म्हणतात की इथे जवळ समुद्र जसं तुम्ही म्हटलात, आणि इथे गोड पाणी लागणं ते त्यांच्या ह्याच्यामध्ये दिव्य शक्ती होती लक्ष्मण देवांमध्ये. ते एक आश्चर्यच आहे की इथे कसं आलं हे गोड पाणी किंवा पिण्याचं पाणी आहे. तर त्या एक आणखीन मी सांगतो, त्याच्या पळीपुळे सांगतो. तिकडे एक रामकुंड आहे. अच्छा. म्हणजे समुद्र आहे. अच्छा. समुद्र इकडे आणि तो कुंड इकडे मध्ये. अच्छा. समुद्राच्या मध्ये तुम्हाला गोड पाणी मिळेल. गोड पाणी आणि त्याला रामकुंड म्हणतात. तिकडे लोक अस्थि विसर्जन करायचे, म्हणजे विधी इकडे करायचे आणि अस्थि विसर्जन तिकडे करायचे. आता आम्ही प्रशासनाचा
पाठीमागे लागलोय. थोडाफार त्यांना इकडच्या प्रशासनाने थोडाफार इंटरेस्ट घेतलेला आहे तिकडे, आणि तो रामकुंड परत आम्ही हे करायचा प्रयत्न करतो. तिकडे गौमुख आहे, मग ते जर आपण ते केलं तर तिकडे जे अस्थि विसर्जन होतं ते आपण तिकडे करू शकतो, आणि हा पाणी स्वच्छ होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर आपल्याला दादासोबत आता छान गप्पा झालेल्या आहेत, आणि म्हणजे बघायला गेलं तर असे जे खरं बोला सांस्कृतिक शिलेदार असे दादा आहेत, जे बरेच असे जतन करत असतात. त्यांच्याकडे ना मी तुम्हाला उद्या, मी एक दिवस आधीच आलेलो आहे, आणि दादाने एकदा मोकळं तुम्हाला दिसतंय ना, कारण हे एक दिवस आधी आहे बघा, सगळं आता मोकळं आहे. जर का मी आरतीच्या दिवशी आला असतो ना, तर पूर्ण भरलेलं दिसलं असतं हे ऍक्च्युली. म्हणून मी आलोय. आणि त्यांच्याकडे ना वाळुकेश्वर मंदिरचा जो ऍक्च्युअल नंदी मी पाहिला होता नंदी, पण मला त्यांनी नंतर सांगितलं की हा ऍक्च्युअल नंदी आहे. तो नंदीच्या एक वेगळी स्टोरी आहे. म्हणजे त्यांनी मला सांगितलं असं की तो नंदी कुठेतरी त्यांनी असा साईडला पडून होता, आणि मग त्यांनी ते जतन करून आर्किओलॉजिस्ट वाल्यांना बोलवून वगैरे सर्व ते जतन करून त्यांनी ठेवलेलं आहे. परत विठ्ठलाचा सुद्धा कोरीव काम केलेले एक शिलालेख आहे त्यांच्याकडे, खूपच सुंदर शिलालेख आहे. त्याचा जरा अंधार आहे आणि व्यवस्थित दिसणार नाही. ते ओंकारेश्वर मंदिरामध्ये तुम्ही कधीही आलात ना, तुम्हाला ते बघायला भेटेलच. इथे जवळच आहे ओंकारेश्वर मध्ये, माझ्या ऑपोजिट साईडलाच आहे. आणि या मस्त छान आहे. तर मंडळी, भेटतो तुम्हाला मी उद्या. आता सर्व काय दादांसोबत गप्पा मारून झालेले आहेत, आणि भेटूया उद्या. तर मंडळी, काल मी आशिष भाऊंचा इंटरव्ह्यू घेऊन आज मी पुन्हा आलो आहे बाणगंगा महाआरतीमध्ये सहभागी होण्यासाठी. पण त्याआधी मी वाळकेश्वर मंदिरामध्ये जाऊन शिवांचे दर्शन घेतले आणि मग बाणगंगा महाआरतीमध्ये सहभागी झालेलो आहे. इथे ढोलताशा पथकं सज्ज होत आहेत, आणि त्यासोबतच इथे आलेले सर्व भाविक भक्त आपल्या दिव्यापंथ्या घेऊन सज्ज होत आहेत. आणि त्यासोबत इथे जे आरती करणारे जे मंडळी आहेत, ज्यांना सर्वांचं लक्ष वेधून ते धरलेले आहेत, ते सर्व इथे आता छानपैकी इथं सज्ज होत आहेत.
तर कसं वाटलं? मस्त मजा येते, खूप मजा येते, बहुत मजा आहे, बहुत मजा आहे, बहुत मजा आहे, खूप म्हणजे खूप छान. तर सगळ्यांना ही बाणगंगा महाआरती दरवर्षीप्रमाणे ना खूप मस्त वाटली. या वर्षी तर अजूनच भारी होती. मला ही जी आरती आहे ना ही खूपच मस्त वाटते. म्हणून दरवर्षीप्रमाणे मी इथे ना येत असतो आणि त्याकरताच हे आपले आम्ही सर्व जे व्हिडिओग्राफर आहेत, हा व्हिडिओग्राफर आहे, हा आणि आम्ही सर्व मिळून ना एक प्लॅन असतो आमचा की काय करायचं नेमकं. आम्ही 2-3 दिवसापासून भटकतो. म्हणजे रविवारी पण आलो होतो, बरोबर की नाही? रविवारी पण आलो होतो. ते जे तुम्ही जे शॉर्ट बघितलेत ना आता या व्हिडिओ मध्ये, ते बाईकचे शॉर्ट आले, पाऊस आला होता, ते या बाईकच्या गाडीवरनं काढलेले आहेत ते व्हिडिओ. यांनी जे पीओव्ही शॉट जे ब्रिजवरनं उतरताना शॉट आहेत ते यांनी काढलेले आहेत. तर मला सर्वांनी मदत केलेली आहे या व्हिडिओमध्ये, खूप भारी वाटलं. परत आपल्यासोबत साई नाहीये, साईने तर मस्त शॉट काढलेले बाईक वगैरे. आता तो कधी भेटला तर आहे ना दाखवतो तुम्हाला, त्याला भेटवतो तुम्हाला. तर हा व्हिडिओ मला इथेच एंड करतो आता. तर भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने ही बाणगंगा आरती होत असे जसं तुम्हाला कळलंच आहे. आणि मी जे सिनेमॅटिक्स काढले ते सर्व तुम्हाला कसे वाटले तर भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. सबाळ कराय, सबाळ कराय, काय सबाळ कराय. सवय